नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्यासह देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. सुरुवातीला महत्त्वाची बातमी. राजकीय वर्तुळातून लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. 182 उमेदवारांची नावं यामध्ये जाहीर करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीमधून लढणार आहेत, तर लखनौमधून राजनाथ सिंहांना उमेदवारी देण्यात आली आहे. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने अमित शहांना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचा पत्ता भाजपने कापलाय. भाजपची यादी जाहीर होतानाच पक्षाचे भीष्म पितामह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या लालकृष्ण अडवाणींना एक प्रकारे राजकीय निवृत्ती त्यांची जाहीर झाल्याचं कळतं. या निवडणुकीमध्ये 75 पेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना उमेदवारी देणार नसल्याचं सांगितलं होतं. तर अडवाणींच्या मतदारसंघातून आता अमित शहा निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा एकदा अमेठी मतदारसंघातून उभ्या राहणार आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींचा बालेकिल्ला आहे. गत निवडणुकीत या मतदारसंघातून इराणी यांचा पराभव झाला होता. तर अभिनेत्री हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा भाजपने लोकसभेच्या रिंगणात उतरवले. मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनी यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातील एकूण 16 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या यादीत भाजपच्या राज्यातील बहुसंख्य विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून हंसराज अहिर, धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर आणि अहमदनगरमधून भाजपने नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. नगरमधून सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर लातूरमधील विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचं नाव कापण्यात आले. या मतदारसंघातून लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन, तर भिवंडीतून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. धुळ्यातून केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, रावेरमधून रक्षा खडसे आणि नंदुरबारमधून हिना गावित यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर रावसाहेब दानवे यांना जालन्यातून भाजपने उमेदवारी दिली आहे. बीडमधून प्रीतम मुंडे या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचाही तिढा अजून सुटलेला नाहीये. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या पहिल्या यादीत खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाबाबत अजूनही गूढ कायम राहिलाय. शिवसेनेचा त्यांच्या नावाला प्रचंड विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान ईशान्य मुंबईच्या जागेची घोषणा न करण्यामागे राजकीय समीकरण असल्याचं सूचक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलंय. राजकीय समीकरण जुळवण्यासाठी उमेदवारांची घोषणा अद्याप काही ठिकाणी करण्यात आलेली नाहीये. एकनाथ खडसेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानलेत. रक्षा खडसेंना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू असा विश्वासही यावेळेस त्यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. भाजप मुख्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा उपस्थित राहणार आहेत. तर काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. त्यासोबतच राहुल गांधी पत्रकार परिषद देखील आज घेणार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा मिळावी या मागणीसाठी शिवसैनिकांनी त्यांच्याच जिल्हाप्रमुखांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. नंतर ठिय्या आंदोलनही केलं. सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिकांची समजूत काढली. विजयसिंग मोहिते पाटलांवर अखेर अजित पवारांनी मौन सोडले. विजयसिंग मोहिते पाटील यांनी माढ्यातून लढावं असं शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. मी त्याला साक्षीदार आहे. मात्र मोहिते पाटलांनी दुसऱ्या नावाचा आग्रह धरला असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय. विजयसिंग मोहिते पाटील यांनी रणजित सिंग यांचं नाव सुचवलं होतं. मात्र अजित पवारांनी भाषणात ते नाव घेण्याचं टाळलं. पुणे शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. सूर्यमुखी आणि वामकुक्षी घेणाऱ्या कार्यकर्त्यांना 1 महिना जरा झोप बाजूला ठेवा असा दिलखुलास शैलीमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. पिंपरी चिंचवडमध्ये होळीच्या निमित्तानं पार्थ आणि रोहित या पवार बंधूंनी एकत्रित येत त्यांच्याबद्दलच्या चर्चांना विराम दिला. माढा लोकसभेतून शरद पवार यांनी माघार घेत
त्यावर पुनर्विचार करण्याची विनंती रोहितनं केली होती। या विनंतीनं पार्थ रोहितमध्ये वाद असल्याची चर्चा रंगली होती। तर पिंपरीमध्ये होळीबरोबरच पार्थचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तरुणींनी पार्थला चारही बाजूंनी घेरल्याचं बघायला मिळालं। साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसलेंच्या लोकसभा निवडणूक प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरेंनी दांडी मारली आहे। त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। देशातील चॅनल्स आणि वृत्तपत्र विकली गेल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय। मागील निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता, त्या पराभवाचं खापरही त्यांनी माध्यमांवर फोडलंय। निवडणूक आणि निकाल फक्त औपचारिकता राहिली असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाही असा टोलाही त्यांनी लगावला। तसंच येणारा आठवडा खूप गाजणार असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। राष्ट्रवादीच्या डॉक्टर भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या भाजपमध्ये प्रवेश करतील। मोहिते पाटील घराण्यातील आक्रमक नेता म्हणून ओळखले जाणारे धवलसिंग मोहिते पाटील आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। कार्यकर्त्यांशी बोलून राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैशाली येडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केली आहे। अमरावती इथे वैशाली येडे यांच्या उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत, भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलंय। सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात दिग्गज पक्षांच्या उमेदवारांची तिढा कायम असताना राष्ट्र विकास सेनेकडून या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी उमेदवार उतरवण्यात आलाय। सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्र विकास सेनेकडून सांगलीतील मोना तुपलोंढे या तृतीयपंथी उमेदवाराची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। पुण्यातून काँग्रेसतर्फे अरविंद शिंदेंना उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याचं कळतंय। लवकरच नाव जाहीर होण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र अरविंद शिंदेंच्या नावावरून काँग्रेसचे जुने नेते नाराज झाल्याचं कळतंय। पालघरमध्ये कम्युनिस्ट पार्टीनं लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली। कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण बांदिवडेकर हे सनातन संस्थेशी निगडीत आहेत असा अनेकांचा आरोप आहे। बांदिवडेकर यांनी नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी वैभव राऊतला सोडवण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं आणि त्यासाठी मोर्चा काढणाऱ्यांमध्ये त्यांचा देखील समावेश होता। नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला। दरम्यान नवीनचंद्र बांदिवडेकरांनी आपला सनातनशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। अभिनेता सलमान खान यांना निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांना पूर्णविराम दिलाय। ट्विट करून सलमान खाननं निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय। तसंच कोणत्याही पक्षाचा प्रचार आपण करणार नसल्याचं देखील सलमाननं त्याच्या ट्विटमध्ये सांगितलंय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 20 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। कोल्हापूरमध्ये ही कारवाई करण्यात आली। तसंच बनावट नोटांसाठीचं साहित्य देखील जप्त करण्यात आलंय। 2000च्या 456 आणि 500च्या 1557 नोटा जप्त करण्यात आल्या। अर्नाळा इथल्या कळंब बीचवर होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला। यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून इतर 4 जणांच्या मृतदेहाचा पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोध सुरू आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ एका कंपनीला मोठी आग लागली। वरई सातिवली इथल्या सनरायझर्स वॉटर पार्क रायडर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दुपारी ही आग लागली। या कंपनीत वॉटर पार्कसाठी बनवलं जाणारं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। भंडारा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात अचानक वादळी पावसासह गारपीट होण्यास सुरुवात झाली। अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मिरची, लाखोरी, कांदा, आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय। नागपूरमधील संत्री आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय।
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सार्वजनिक विहिरीचं काम सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा पडून 2 जणांचा मृत्यू झालाय. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर खकुर्डी इथली ही दुर्दैवी घटना आहे. नाशिकच्या सटाणा ताहराबाद मार्गावर भरधाव ट्रकचा आणि दुचाकीचा अपघात झालाय. अपघातात पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. गडचिरोलीमध्ये मक्याच्या शेतीच्या कुंपणाला असलेल्या वीज प्रवाहाच्या धक्क्यानं दोघांचा मृत्यू झालाय. मुळशेरी इथल्या 2 आदिवासी शेतकरी मक्याच्या शेतात जात असताना त्यांना वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. नाशिकच्या मालेगाव शहरातील आझाद नगर आणि रजा चौक भागात पोलिसांनी छापा मारून 16 तलवारी, 1 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केलेत. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोलीमध्ये पोलीस समजून एका कला शिक्षकाची हत्या केल्यावरून माओवाद्यांनी पत्रकामधून ही जाहीर माफी मागितली आहे. 10 दिवसांपूर्वीची ही घटना असून यानंतर माओवाद्यांनी योगेंद्र मेश्राम यांच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे. जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेला अवैध कुंटणखाना शहराबाहेर काढण्यासाठी मुस्लिम समाजातील युवक आक्रमक झालेत. हा कुंटणखाना शहराबाहेर न हलवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. बीड जिल्ह्यातील विडा गावात होळीच्या निमित्तानं जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. गावातील लोक जावई शोधून त्यांना पकडून आणून गाढवावर बसवतात. गेल्या 100 वर्षांहून अधिक पेक्षा काळापासून खरं तर या ठिकाणी अशा पद्धतीची परंपरा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा संपूर्ण जगाची सफर पृथ्वीला प्रदक्षिणा घालून पुन्हा मायदेशी परतलाय. विष्णुदास सापके असं त्याचं नाव आहे. मागच्या 3 वर्षांपासून संपूर्ण जग फिरण्यासाठी तो निघाला होता. आता बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुलातील विशेष NIA कोर्टानं दिलेल्या निकालावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी खोचक टीका करत निशाणा साधलाय. 68 जणांना कुणी मारलं कोणालाच माहीत नाही असं ट्विट त्यांनी केलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये आयोगानं मतदारांसाठी सिव्हिजिल ॲप तयार केले. मतदारांना या ॲपवर तक्रारीऐवजी सेल्फी अपलोड करत स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे एका व्यक्तीनं चक्क कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो टाकून प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग दुष्काळग्रस्त तसंच गरज असलेल्या शहरी भागाला मिळावं अशी भूमिका बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं घेतली. पालघर जिल्ह्यातील पाण्यावर जिल्ह्यातील नागरिकांचाच पहिला हक्क असल्याचं आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय. मुंबई महानगरात रिक्त असणाऱ्या घरांची संख्या 2.25 लाखांवर पोहोचली आहे. रिक्त घरांचं काय करायचं असा प्रश्न विकासकांना पडलाय. तर मुंबई, ठाणे तसंच विस्तारित उपनगर या रिक्त घरांचा आकडा जास्त आहे. जे रुग्णालयातील महानगर रक्तपेढीच्या माध्यमातून मुंबईतील रक्तदात्यांना मागेल तिथे रक्त पोहोचवणारी आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना मुंबईमध्ये बंद करण्यात आली. याचा मोठा फटका मुंबईतील रुग्णांना बसतोय. धुलवड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस वाहतूक पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 7,678 जणांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा दणका बसलाय. 1 एप्रिलपासून CNG, PNG आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक वायूच्या किमतीत 18% वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या मागणीमुळे नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती मिळते आहे. मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिसरातील भाग प्रभाव क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलाय. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापालिकेच्या पार्किंग धोरणाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मजुरीच्या क्षेत्रातील रोजगारात गेलेल्या 7 वर्षांपासून सुमारे 40% घट झाली. यामुळे गेल्या 7 वर्षांमध्ये रोजगाराची संख्या सुमारे 3 कोटींनी कमी झाल्याचं कळत आहे. गुरुवारी अबुधाबी येथे विशेष ऑलिम्पिक विश्वचषकाचा समारोप समारंभ पार पडला. या स्पर्धांनी चाहत्यांची मनं चांगली जिंकली. यावेळी आकर्षक रोषणाई देखील या ठिकाणी करण्यात आली होती. पाकिस्तानी फौजांनी गुरुवारी सकाळी सुंदरबनी सेक्टरच्या केरी पट्ट्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळच्या गोळीबारात 24 वर्षीय यश पॉल हा रायफलमन शहीद झालाय. तो काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील मनतलाई खेड्याचा रहिवासी होता.
भारतामध्ये आणखीन एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतील असा कडक इशारा अमेरिकेनं पाकिस्तानला दिलाय। पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी गटांवर ठोस आणि निर्णायक कारवाई करावी असा दम देखील अमेरिकेनं भरलाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी होळीचा आनंद लुटला। यावेळी जितेंद्र आव्हाड, गर्जे यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते होळीच्या रंगात रंगल्याचं बघायला मिळालं। राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या जामगे या गावी कोटेश्वरी मनाई देवीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला। यावेळी देवीच्या पालखीचं रामदास कदम यांनी त्यांच्या परिवारानं दर्शन घेतलं। यानंतर त्यांचे सुपुत्र सिद्धेश आणि योगेश यांनी पारंपरिक पद्धतीनं देवीची पालखी नाचवली। बॉलिवूडकरांनी देखील मोठ्या उत्साहात धुलवडीचं सेलिब्रेशन केलं। ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सुद्धा होळीचा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी घरच्या मंडळींसोबत काही मोजक्या आप्तेष्टांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं। यावेळी शबाना आझमी यांनी गाण्यावर ठेका धरत मनमुराद होळी साजरी केली। मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा रंगकर्मी होळी उत्सवही जोशात साजरा झाला। खरं तर सकाळीच या कार्यक्रमात पोलिसांनी खोडा घातला। मोठमोठ्यानं गाणी वाजवण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर गाण्यांशिवायच मराठी तारेतारकांनी होळी साजरी केली। होळीची खरी धमाल मुंबईतल्या कोळीवाड्यात बघायला मिळाली। वरळी आणि माहीम कोळीवाड्यात कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली। त्यानंतर धुळवडीच्या दिवशी जळालेले होळीचं झाड खांद्यावर घेऊन वाजत गाजत समुद्रात विसर्जित करण्यात आलं। यानंतर कोळी बांधवांनी एकमेकांना रंग लावत नाचत गात संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवर रंगोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चित्रकला, नक्षीकला यांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला, तर या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांनी देखील उपस्थिती दर्शवली होती। आता बघूयात क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। इंग्लंड संघाला जगभरातील कोणत्याही ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हजर असणाऱ्या बार्मी आर्मीच्या धर्तीवर भारत आर्मीची स्थापना करण्यात आली आहे। 22 देशांमधून भारत आर्मीचे 8000 चाहते इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं दिली आहे। खेळाच्या ताणासंदर्भातील व्यवस्थापनाचं एकच धोरण सर्वांनाच लागू करता येणार नाही, परंतु खेळाडूंना आपल्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे, असं मत माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी व्यक्त केलं आहे। 2013 मध्ये घडलेल्या सामना निश्चिती प्रकरणामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला होता। हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर आणि नैराश्यग्रस्त होता, असं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं सांगत यामध्ये खेळाडूंची काय चूक होती असा सवाल देखील विचारला आहे। आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील। गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदावर नाव कोरता येईल, असं मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मॅकग्रानं व्यक्त केलं आहे। पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतात पाकिस्तान सुपर लीगचं प्रक्षेपण थांबवण्यात आलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं देखील त्यांच्या देशात IPLचं प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे। बॉलिवूडमध्ये येत्या आगामी काळात अनेक मोठमोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत। यामध्ये अक्षयचा सूर्यवंशी आणि सलमानच्या इन्शाअल्लाह चित्रपटाचा समावेश आहे। हे दोन्ही चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहेत। मात्र आता हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असून सलमान आणि अक्षयमध्ये टक्कर बघायला मिळणार असल्याची चर्चा आहे। समलैंगिक संबंधांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। 377 अब नॉर्मल असं या चित्रपटाचं नाव असून झी5 वर तो प्रदर्शित करण्यात आला आहे। नेटकऱ्यांना हा चित्रपट आवडला असून सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे। अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील यावर्षी विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे। श्रद्धा कपूर आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे आणि आता या दोघेही जण आता यावर्षी लग्न बंधनात अडकणार आहेत। श्रद्धा कपूरच्या कुटुंबियांनी लग्नाला होकार कळवला असल्याची माहिती मिळते आहे। आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।